जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुझ्यासारखी मुलगी हे सगळं करणार नाही आणि मी फसणार असं मला वाटलं होतं, पण नाही, तू तेच केलंस जे मला हवं होतं आणि फसलीस तू, ते सुद्धा कायमची. त्यानंतर माझ्या प्रत्येक डावात तू अडकतच गेलीस, माझ्या कट कारस्थानांच्या जाळ्यात रुतत गेलीस आणि माझ्या समोर 24 तास तन्मय असणार होता. म्हणजे मग मी इथे राहून तुम्हाला दोघांना दूर करण्याचा प्रयत्न करू शकणार होते, जे मी केलं. एवढी मोठी चाल खेळलीस तू, पण त्याने साध्य काय झालं? नाही कसं? तुमच्या दोघांच्या आयुष्यात लुडबुड नाही केली मी. तुम्हाला दोघांना एकत्र येण्यापासून नाही रोखून ठेवलं. तू आम्हा दोघांना दूर करण्याचा जो जो प्रयत्न केलास तो तो तुझ्याच अंगाशी आला नंदी. अगं, माझ्यावर नाराज असलेल्या माझ्या सासूबाई तुझ्यामुळे माझ्या आई बनल्या. तुझ्याच काय तर माझ्याही नकळत त्यांनी मला आणि तन्मयला एकांत मिळावा म्हणून पुण्याच्या ट्रिपची योजना केली होती. आणि त्यातही बिब्बा घालण्यासाठी मी तिथे पोहोचलेच. आठवतंय ना तुला? पोचलीस ना, पण तुझा सगळा डाव तर फसला होता नंदिनी. कारण तू तिथे पोचण्याआधीच आमचं नातं परिपूर्ण झालं होतं. त्याला खऱ्या अर्थाने नात्याचं रूप मिळालेलं होतं. खोटं बोलतेस तू. ती तुझी सवय आहे, माझी नाही. आमच्या दोघांमधला दुरावा कधीच मिटलाय नंदिनी. त्यामुळे तू जे काही उपद्व्याप करून तिथे पोचलीस ना, ती खेप तर वायाच गेली तुझी. मी तिथे कशी पोचले हे जर तू ऐकलंस ना, तर पायाखालची जमीन सरकेल. तुझ्या लाडक्या सासूचा जीव घ्यायची धमकी दिली होती मी तिला. नंदिनी, अगं तू काय करतेस? मुकाट्याने मला सांग, तन्मय कुठे आहे? आईन नकामध्ये आणलंस तेव्हा नंदिनी. का नको आणू? माझ्या आयुष्यात त्यांची लुडबुड फारच वाढली होती. मी गोळ्या घेत नाही हे त्यांनी शोधून काढलं आणि माझं खोटं सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. मनोरुग्ण वगैरे काही नाहीये ती, आणि हे मी आता तुमच्या समोर सिद्ध करू शकते. हे बघ, या बघ गोळ्या. आई, अहो, या गोळ्या तर नंदिनीवर उपचार करण्यासाठी दिल्या होत्या ना या. त्या घेतल्याच नाहीयेत तिने. त्याच वेळी तिला संपवून टाकलं असतं ना तर बरं झालं असतं. नंदिनी, तू आईंबद्दल बोलतेस ह्याचा जरा भान ठेव.